महाराष्ट्रातील सर्व माझ्या मित्रांचं, मैत्रिणींचं, भावांचं आणि बहिणींचं CST लॉन्चपॅडच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो. आजचा अपडेट ज्या विद्यार्थ्यांना अप्रेंटिसशिप करायचं आहे तेही महापारेषणमध्ये आणि ज्यांचं इलेक्ट्रिशियनमध्ये ITI झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी एकदम सुवर्णसंधी आणि खास जे विद्यार्थी पुणे जिल्ह्यामधील आहेत त्यांच्यासाठी एकदमच खास आहे. म्हणजे अप्रेंटिसशिप पण तुमची होणार आणि तेही तुमच्या जिल्ह्यामध्ये. तर त्याची तुम्हाला डिटेल माहिती तुमच्याशी शेअर करतो. पण त्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे, जर चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. त्याचं कारण असं की जेव्हा काही या प्रकारचं अपडेट असणार तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन यायला. ठीक आहे, तर नेमकी अप्रेंटिसशिप कुठची आहे तर मी सुरुवातीला सांगितलं महापारेषणमधली आहे. क्वालिफिकेशन तुम्हाला लागणार आहे इलेक्ट्रिशियन, तेही त्याच्यामध्ये तुमचं ITI झालेलं असतं. नेमकं कुठची आहे अप्रेंटिसशिप? एक आहे मंचर, बारामती आणि पुणे. सर्व पुणे जिल्ह्याच्या आतमध्ये तिच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिलं जाईल या भरती करता किंवा या अप्रेंटिसशिप करता. एकूण जर तिघांच्याही जागा बघितल्या तर एकूण किती आहे? 86 जागा. मग तुमच्या मनात प्रश्न असू शकतो, सर एकाच ठिकाणी अप्लाय करावं लागेल की तीनही ठिकाणी करता येईल? तर तुम्हाला तीनही ठिकाणी अप्लाय करता येईल. जिथे नंबर लागला तिथे तुम्ही जाऊ शकता. ठीक आहे, आता याची जे माहिती आहे बघा, तीनही ॲडव्हर्टाईज वेगळ्या आहे, म्हणजे तीनही नोटीस वेगळ्या आहे, तिघांच्या पण PDF वेगळ्या आहे. तर या दोन याच्यामध्ये फॉर्म सेंड करायचा आहे, म्हणजे फॉर्म दिलेला आहे. तर त्याची जे PDF आहे, म्हणजे सरळ डिटेल ॲडव्हर्टाईज म्हणा, डिटेल माहिती तुम्हाला PDFच्या स्वरूपामध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून दिलेली आहे CST लॉन्चपॅडच्या, किंवा ऑफिशियल वेबसाईटवरनं पण तुम्ही डाउनलोड करू शकता. पण हे तुमच्यासाठी एकदम सोपं असणार, म्हणजे शोधाशोध करायची तुम्हाला गरज नाही. आता बघा, तीनही कुठचे आहे, तुम्हाला विभाग दिले आहे, पदे दिले आहे आणि इस्टॅब्लिशमेंट नंबर दिला आहे, जे की तुमच्यासाठी एकदम महत्त्वाचं आहे. कारण तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला सर्वप्रथम आपल्या अप्रेंटिसशिप पोर्टलवर लॉग इन करायचं आहे, रजिस्ट्रेशन करून लॉग इन करायचं आहे आणि हा इस्टॅब्लिशमेंट नंबर तुम्हाला काय करायचा आहे, वापर करायचा आहे. तर बघा, आता कोणाची प्रत्येक बघा तीनही वेगळ्या सांगितलं, सुरू करण्याची डेट पण वेगळी आहे, संपवण्याची पण डेट वेगळी आहे, सर्व काही वेगळं आहे. फक्त डॉक्युमेंट जे लागणार ते सर्वांसाठी कसे लागणार, सारखे लागणार. बघा लक्ष द्या, पहिला आहे मंचर, जे पुण्यामध्येच येतं, म्हणजे पुणे जिल्ह्यामध्येच. तर त्याच्या 25 जागा आहे, त्याचा हा इस्टॅब्लिशमेंट नंबर आहे आणि लास्ट डेट आहे 20 फेब्रुवारी. ठीक आहे. त्याच्यानंतर बारामती पुणे जिल्ह्यामध्येच आहे. ठीक आहे, बारामती विभाग आहे, त्याच्यात 32 जागा आहे आणि त्याचा हा इस्टॅब्लिशमेंट नंबर आहे. आणि जर तुम्ही लास्ट डेट बघितली तर याची 25 फेब्रुवारी आहे. किती? 25 फेब्रुवारी. त्याच्यानंतर पुणे विभाग, म्हणजे प्रॉपर पुणे. ठीक आहे, त्या पुणेमध्ये 29 जागा आहे आणि इस्टॅब्लिशमेंट नंबर हा दिलेला आहे, स्क्रीनशॉट घेऊन घ्यायचा किंवा लेटरमध्ये पण दिलेला आहे. आणि याची जर डेट बघाल तुम्ही तर 28 फेब्रुवारी आहे, म्हणजे 20, 25 आणि 28 वेगळी लास्ट डेट आहे. अशा जर बघितल्यात एकूण किती आहे? 86 जागा आहे, म्हणजे 86 पोस्ट वॅकंट आहे. आता बघा, तुम्हाला माहिती आहे पाठवायचं असतं तर याच्यात लक्षात घ्या, ऑनलाईन सुरू कधीपासून होणार आहे? मंचर होणार आहे 11 फेब्रुवारीपासून सुरू, बारामती होणार आहे 16 फेब्रुवारीपासून सुरू आणि पुणे होणार आहे 14 फेब्रुवारीपासून सुरू. आता संपणार कधी आहे ते तुम्ही सांगितलं, पण सुरू कधी होणार आहे तेही तुम्हाला आता मी सांगितलं. सोबतच आता बघा, तुम्हाला माहिती आहे की बऱ्याच ठिकाणी म्हणजे बऱ्याच ॲडव्हर्टाईजमध्ये फॉर्म ऑनलाईन पण भरायचा असतो आणि ऑफलाईन पण सेंड करायचा असतो. तर आता ही जी मंचरची केस आहे, या केसमध्ये थोडंसं वेगळं आहे. अप्लाय सर्वांमध्ये ऑनलाईन करायचं आहे, परंतु बारामती आणि पुणेसाठी त्यांनी फॉर्म दिलेला आहे, ऑफलाईन पण फॉर्म दिलेलं आहे. ऑनलाईन तर अप्लाय करायचं आहे, ऑफलाईन पण सेंड करायचं. तर सेंड करण्याची जे लास्ट डेट आहे, तर जर तुम्ही बारामतीमध्ये जर फॉर्म भरत असाल तर तुम्हाला ऑफलाईन फॉर्म तुमचा 5/3, ठीक आहे, म्हणजे 5 मार्चपर्यंत पोहोचला पाहिजे. ठीक आहे, पोस्टाने पोहोचवा, नाही स्वतः नेऊन द्या. ठीक आहे, इथं दिलेला आहे पत्ता, काय दिलेला आहे पत्ता, या पत्त्यावरती 5 तारखेपर्यंत तुमचा ऑफलाईन फॉर्म पोहोचलेला पाहिजे. ऑनलाईन तर तुम्हाला 25 पर्यंत संपवायचंच आहे. तसंच पुणेमध्ये बघितलं, ऑनलाईन तुम्हाला 28 पर्यंत संपवायचं आहे आणि त्यांना ऑफलाईन कधीपर्यंत पोहोचवायचं आहे ते त्यांनी त्या पत्रात लिहायचं विसरून गेले, तर ते लिहिलंच नाही. तर प्रयत्न करायचा की जेवढ्या लवकर शक्य तेवढ्या लवकर या पत्त्यावरती काय करायचं, आपला बाय पोस्ट पाठवून द्यायचं फॉर्म आणि त्याच्यासोबत आपले डॉक्युमेंट. ठीक आहे, आता मंचरचा जो रोल आहे तो थोडासा वेगळा आहे. मी सांगितलं ना, प्रत्येकाची नियम अटी काय असतात वेगळ्या. मंचरवाल्यांना काय करायचं आहे, ऑनलाईन तर अप्लाय करायचं आहे सर्वांनाच. ठीक आहे, ऑनलाईन अप्लाय केल्यानंतर मग तुम्हाला पोस्ट करायचं नाही. पोस्ट करायला त्यांनी फॉर्म दिला नाही. त्यांनी काय म्हटलं आहे, सर्वांचीच बघा, जेव्हा केव्हा अप्रेंटिसशिपचं निवड होते, एकतर तुम्हाला फोन येतो किंवा ईमेल आय डीवरती तुम्हाला मेल येतो. ते सरळ लिहून दिलेलं आहे मंचरच्या लेटरमध्ये की निवड झालेल्या उमेदवारांना ईमेलद्वारे कळवण्यात येईल. महापारेषण कार्यालयामध्ये येऊन भेट देऊ नये असं त्यांचं म्हणणं आहे, म्हणजे त्रास नका देऊ असं त्यांचं म्हणणं आहे. तर तुम्हाला मेलच येईल. त्याच्यानंतर जे
निवड झालेले विद्यार्थी आहेत त्यांना मेल येईल, निवड झालेले. मग त्यांना काय करायचं आहे की 5/3/2026ला, म्हणजे बघा त्यांना 5 पोहोचवायचं होतं, पण इथं 5 तुम्हाला 5 तारखेला ज्यांची निवड होणार फक्त तेच विद्यार्थी मूळ कागदपत्र घेऊन 2 छायांकित प्रतीसह म्हणजे 2 झेरॉक्स घेऊन तुम्हाला काय करायचं आहे, कार्यालयाच्या पत्त्यावर सकाळी 11 वाजता काय करायचं आहे, उपस्थित राहायचं. ठीक आहे, हे कोणासाठी आहे, फक्त मंचरसाठी. बाकीच्यांना पहिलेच पाठवायचं आहे. मंचरवाल्याने एकदम छान केलं, ज्यांचं सिलेक्शन होईल त्यांनीच डॉक्युमेंट घेऊन या. ते किती तारखेला, 5 तारखेला. ठीक आहे, आता त्याच्यानंतर वयाची अट किती आहे, तर वयाची अट 38 वर्ष आहे, प्लस कॅटेगरीवाल्यांना 5 वर्ष आहे. परंतु मंचरमध्ये जर बघितलं तर मंचरमध्ये 30 + 5 आहे, म्हणजे 30 इयर काय आहे, लास्ट आहे. कशामध्ये, मंचरमध्ये. बाकी 2 जे आहे, 2 ठिकाणी काय केलेलं आहे की 38 वर्षापर्यंत एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. ते एवढे मोठे तर विद्यार्थी नसतातच, मला माहीत आहे, तरी यदाकदाचित एखादा राहिला त्याच्यासाठी माहिती. त्याच्यानंतर सर्वांना ही जे अप्रेंटिसशिप पोर्टल आहे, apprenticeshipindia.gov.in, याच्यावरती सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करायचं आहे, 100% प्रोफाईल अपडेट करायचे आहे, डॉक्युमेंट अपलोड करायचे आणि मगच काय करायचं, तुम्हाला अप्लाय करायचं. ठीक आहे, मग त्याच्यासाठी कागदपत्र काय लागतील, कॉमन कागदपत्र सर्वांसाठी, ऑनलाईनसाठी ऑफलाईनसाठी सर्वांसाठी सारखेच आहे. कोणतेही डिपार्टमेंट असो किंवा कुठे असो, कागदपत्र सारखे. काय, तुमच्या 10वीचं आणि ITIचं मार्कशीट आणि तुमचा डिप्लोमा. त्याच्यानंतर तुमची TC ची झेरॉक्स लागणार. ठीक आहे, झेरॉक्स किंवा ओरिजिनल तुमच्याकडे स्कॅन करून असेलच. त्यानंतर आधार कार्ड, मागासवर्गीय असले तुमचं जात प्रमाणपत्र, डोमेसियल, नॉन क्रिमिलियर, SCBC असाल तर त्याचं सर्टिफिकेट लागेल, EWS असेल तर त्याचं सर्टिफिकेट आणि सोबत काय करायचं, अप्लाय केल्याची काय करायचं, एक प्रिंट पण सोबत जोडून द्यायची. म्हणजे अप्लाय केल्याची तुमच्या ऑनलाईन पोर्टलवरती जी प्रिंट निघते ती प्रिंट पण याच्यासोबत काय करायचं, जोडून द्यायची. ही माहिती होती आपल्या 3ही ठिकाणची, म्हणजे पूर्ण पुणे जिल्ह्यातली. जर महापारेषणमध्ये तुम्हाला अप्रेंटिसशिप करायची असेल तर तुमच्यासाठी एकदम सुवर्ण संधी. आता याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला स्पर्धा परीक्षेची तयारी करायची असेल, स्पर्धा परीक्षा कुठली, महापारेषण असो, महावितरण असो किंवा देशातल्या बऱ्याचशा ठिकाणी आपल्या इलेक्ट्रिशियन आणि वायरमनच्या विद्यार्थ्यांसाठी काय निघत असतात, वॅकन्सीज निघत असतात. तर त्याची तयारी करायची असेल तर आपल्या ॲपवरती विद्युत ब्रह्मास्त्र नावाचा मास्टर कोर्स आहे, ज्यामध्ये पूर्ण इलेक्ट्रिशियन आणि वायरमनसाठी मास्टर कोर्स आहे, जो सर्व टेक्निकल स्पर्धा परीक्षेकरता एकदम उपयुक्त आहे. तर तुम्ही अधिक माहिती पण घेऊ शकता यूट्यूबवरनं, ॲपमधनं, किंवा आपला जो इन्स्टिट्यूटचा नंबर आहे त्या इन्स्टिट्यूटच्या नंबरवरती पण काय करू शकता, तुम्ही कॉन्टॅक्ट करून अधिक माहिती घेऊ शकता. ठीक आहे, तर हे जे कोर्सचं होतं आणि हे होतं अप्रेंटिसशिपचं. आता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आठवणीने काय करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत या व्हिडिओला काय करा, शेअर करा. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आठवणीने काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण ऑल नोटिफिकेशन ऑन करा. तिथे सेशनला थांबवतो आणि ब्रेक घेतो. धन्यवाद.